स्वामी समर्थ. कापूर आणि मीठ यापासून आपलं संरक्षण होत असतं. बघा, कोरोनाच्या कालावधीमध्ये कापूर आणि आपण लवंग जवळ ठेवत असतो, जवळ ठेवत होतो, कारण त्याला सायंटिफिक रिझनसुद्धा आहे. कारण कापूर आणि लवंगमुळं मोठे मोठे बॅक्टेरिया आपल्या जवळ येत नव्हते आणि जवळ येत नाही. त्यामुळं आपल्याला कापूर आणि मिठाचा उपाय करायचा आहे. बघा, आपण बाहेरून नोकरीवरून किंवा कुठून तरी जाऊन येतो, त्यावेळेला चौरस्त्यावरून येत असतो, कुठूनही येत असतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येत नसतं आणि त्यावेळेला आपल्याला काहीतरी नकारात्मकता आपल्यामध्ये आलेली असते आणि तो त्रास दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचे, घरामध्ये आल्यानंतर खडे मीठ थोडंसं, तुरटी पावडर थोडीशी आणि लिंबाचा रस थोडासा, थोडा पाण्यामध्ये घालायचा आणि त्या पाण्याने हातपाय स्वच्छ धुवायचे, पायाला हाताला लावायचा आणि मग हातपाय धुवायचे. आणि वेळ असेल तर हे सगळं कोमट पाण्यामध्ये खडे मीठ, तुरटी पावडर आणि लिंबाचा रस पाण्यामध्ये टाकायचा आणि 10 मिनटं त्या पाण्यामध्ये पाय सोडून बसायचे. नक्की तुमच्या पायालाही बरं वाटेल आणि तुमच्यातली नकारात्मकतासुद्धा दूर होईल. त्यानंतर बघा, तुम्हाला नकारात्मकता होऊच नाही, तुमच्यामध्ये कुठलीही नकारात्मकता येऊच नाही म्हणून काय करायचं, शनिवारी तुम्हाला एक लाल कलरचा कलाव्याचा धागा घ्यायचा, 7 वेळा रामरक्षा म्हणायच्या. एक वेळ रामरक्षा म्हणायची, त्या कलाव्याच्या दोऱ्याला एक गाठ मारायची, दुसऱ्या वेळेला रामरक्षा म्हणायची, दुसरी गाठ मारायची, तिसऱ्या वेळेला रामरक्षा म्हणायची, तिसरी गाठ मारायची. अशा 7 वेळा रामरक्षा म्हणायची आणि 7 गाठी मारायच्या. आणि हा धागा स्त्रियांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात बांधायचा. त्यामुळं तुमच्यामध्ये कोणतीच नकारात्मकता येणार नाही आणि नक्की तुमचं संरक्षण होईल. उपाय नक्की करा. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.